अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण परमपूज्य श्री दादा कवडे महाराज लिखित साधना जिज्ञासा हे पुस्तक वाचनात घेतले आहे. साधकांना जे जे काय प्रश्न येतात ते सर्व उत्तरं याच्यात आहेत. प्रश्न: कोणते कोणते प्रमाद गुरुद्रोह समजले जातात? त्यासाठी शिक्षा कोणत्या असतात? त्या शिक्षेचे निरसन कसे करावे? उत्तर: गुरुद्रोह याचा अर्थ आपल्या गुरूंना मनुष्य रूपाने बघणे, त्यांच्यावर अविश्वास दाखविणे आणि मनुष्य स्वभावाचे आरोप करून त्यांच्याशी तशा प्रकारे वागणे. कळत न कळत जरी गुरुद्रोह घडला तरी त्या साधकाला परमार्थ थांबतो, त्याच्या सर्व पुण्याचा क्षय होतो आणि त्याचे प्रारब्ध संपल्यावर जेव्हा त्याला मृत्यू येतो तेव्हा तो जीव अनंतकालपर्यंत नरकात राहतो, असे त्याचे शास्त्राने फळ सांगितले आहे. त्यावर काही उपाय नाही. गुरुद्रोहाला क्षमा नसते. एखाद्याने अगदी गाय मारल्यावरही जर तो शरणागत झाला तर त्याला क्षमा आहे, त्यासाठी प्रायश्चित्तादी उपाय आहेत. पण गुरुद्रोहावर मात्र काहीच उपाय नाही. ती एकमार्गी अपराध रस्ता आहे. त्याने आता तर येते पण परत मात्र फिरता येत नाही. त्यामुळे एकदा दोह सुरू झाला की साधकाचे अधःपतन सुरू होते. त्यातून तो कधीही सावरला जात नाही. सगळे काही मग केवळ श्री भगवंत आणि सद्गुरू यांच्या दयेवर अवलंबून असते. अनेक कल्पानंतर जेव्हा श्री भगवंतांना दया येते तेव्हा त्याची अगदी एकपेशीय जीवापासून पुन्हा 84 लक्ष योनी फिरायला सुरुवात होते. प्रश्न: एखाद्या व्यक्तीबद्दल असे घडलेले आपल्याला माहीत असेल तर अशा वेळी सद्गुरूंनी त्याला क्षमा केली आहे की नाही हे माहीत नसताना आपण त्याचे संबंध ठेवावेत की नाही? उत्तर: असे पहा की त्याने केलेले द्रोह आणि त्याने केलेली क्षमा हे दोन्ही प्रश्न तुमचे आमचे आहेत की त्या सद्गुरु तत्वाचे आहेत? प्रश्न: पण मला असे वाटते की ज्याने सद्गुरूंचा दोष दिलेला आहे त्याच्याशी आपण कशाला संबंध ठेवावे? उत्तर: अशी भावना अगदीच चुकीची आहे. आपल्याला असेच शिकवले जाते की कोणाही जीवाचा आपल्याकडून मत्सर न घडो. मग त्या जीवाचा राग मत्सर तरी आपण कशाला करायचा? ज्यांनी गुरुद्रोह केला त्यांचे कर्म जाणे आणि ते जाणे. त्यांना शिक्षा झाली की ते भोगतीलच. त्यांना शिक्षा करायची किंवा नाही हे पण ते सद्गुरूच ठरवणार. तो पूर्णपणे त्यांचा प्रश्न असतो. आपल्या हातात तर त्यातले काहीच नसते. म्हणून अशा व्यक्तींशी आपली वागण्याची पद्धत पूर्णपणे तटस्थपणाचीच असायला पाहिजे. त्यांनी आपले काय वाईट केले आहे? फक्त अशा गुरुद्रोही व्यक्तीच्या सान्निध्यात जाताना आपण जपून राहावे. गुरुनिंदा ऐकून घेऊ नये. त्याला प्रतिकार यथाशक्ती करावा. जर हे आपल्याला जमत नसेल तर त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करावे. पण तरीही आपल्या मनात रोष मत्सर बाळगू नये. आपण त्याच्या कर्माचे हे दोष आहेत असे जाणून त्याच्या बाबतीत निर्विकारच राहिले पाहिजे. प्रश्न: आपले जरी नाही तरी ज्यांना आपण सर्वस्व मानतो त्यांच्याच त्या व्यक्तीचे तसे केले असेल तर? उत्तर: ज्याचे केले ते बघतीलच ना. अशा गुरुद्रोह्यांना शासन करण्याचे काम त्याने आपल्यावर सोपवलेले आहे का? त्यात आपला प्रश्न येतच नाही. आपण जर असा कोणाचाही द्वेष किंवा मत्सर केला तर त्याचे पातक मात्र आपल्यावर येईल. याचे कारण असे की आपण तो मत्सर किंवा द्वेष राग ते आपलेच गुरुबंधू किंवा गुरुभगिनी आहेत म्हणून पोटतिडकीने करू ना. तरी त्यात एक लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या क्षणी असा द्रोह घडतो त्या क्षणापासूनच तो साधक राहत नाही.
त्याला भगवती शाप देते आणि ती स्वतःच्या मूळ तत्वात परत निघून जाते. शिवाय जाताना त्याचे सगळे पुण्यही नष्ट करून जाते. त्यामुळे तो खरे तर साधक उरतच नाही, आपल्यासाठी तो एक सामान्य त्रयस्थच उरतो. त्याने स्वतःला साधक म्हणून घ्यावे की नाही हा भाग अगदीच वेगळा आहे. या जगात तर असे अनेक प्रकारचे सामान्य जीव असतात. त्यांच्याजवळ त्यांच्या वासना आणि त्यांची पापेही असतातच. तरी पण त्यांच्यापैकी कोणाचाही राग मत्सर करायला शास्त्राने आपल्याला सांगितलेले नाही. उलट जमले तर त्याच्याशी तटस्थपणेच वागावे, तेही जमले नाही तर दुर्लक्ष करावे, पण त्यांचा मत्सर मात्र अजिबात करू नये. प्रश्न: सद्गुरूंना आपल्या प्रापंचिक अडचणी सांगाव्यात का? पारायण करताना 5 तासांचे पारायण होते, पण 5 तास नामस्मरण मात्र होत नाही. नामस्मरण कसे वाढवावे? उत्तर: नामस्मरण हे सतत नामस्मरणाची सवयच करून घ्यायचे लागते. तेथेही मनाचा निर्धार पाहिजे. नामस्मरण जमत नाही असे म्हणणे कोणत्याच शास्त्राला मान्य नाही. आपल्याला सवयच असते की आपले जे स्वभाव जन्म आळशीपणाचे भाग असतात, स्वार्थाच्या अडचणी असतात, त्या आम्ही सारासार विचार न करताच सद्गुरूंना विचारत असतो. महात्म्यांनी अशा प्रश्नांना मूर्खपणाचे प्रश्न म्हटलेले आहे. असे प्रश्न मुख्यत्वे करून 3 प्रकारचे असतात. 1. माझ्याकडून देवाचे स्मरण होत नाही, हा पहिला प्रश्न. कारण यापेक्षा खालची निम्न स्तराची अशी दुसरी साधना या जगात अस्तित्वातच नाही. एखाद्याला परमार्थ करायचा असेल तर त्यासाठी साधनेची सुरुवात ही भगवन् नामस्मरणानेच होत असते. नामस्मरणापेक्षा प्राथमिक असे अन्य साधनच उपलब्ध नाही. पातंजल योगाची सुरुवातही यमनियमापासूनच होत असते. त्यामध्ये सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, ईश्वर प्रणिधान वगैरे गोष्टी येतात. ईश्वर प्रणिधान म्हणजे श्री भगवंतांचे स्मरण करणे, त्यांचे पूजन करणे, अर्चन करणे, शिवाय सत्य बोलावे आणि अहिंसादी गुण वाढविण्याचा प्रयत्न करावा. यापेक्षा खालचेच अन्य साधन तरी कोणते आहे? समजा एखाद्याला गुरूंनी सांगितले की बाबा रे, तू सत्य बोलत जा, श्री भगवंतांचे नाम घेत जा, आणि त्यावर तो म्हणाला की सत्यच का बोलावे? सत्य बोलण्याची गरज काय? माझ्याने श्री भगवंतांचे नाम घेणे तर होणारच नाही. तर याचा अर्थ असाच होतो की तो परमार्थ करण्यासाठी अगदी नालायक आहे. कारण गुरूंनी त्यापेक्षा खालचे सोपे असे दुसरे कोणते साधन त्याला सांगावे? जो परमार्थ करणारा असतो त्याने परमार्थात पडण्याआधी आपल्याला हे जमेल का असे स्वतःला 100 वेळा विचारावे. स्वतःचीच कसोटी घ्यावी. आजकाल फॅशन म्हणून परमार्थ करण्याची पद्धतच रूढ झालेली आहे. एखादी गोष्ट संस्कृती म्हणून जेव्हा स्वीकारावी असते, जीवनशैली म्हणून स्वीकारावी असते, तेव्हा ती स्वीकारण्यापूर्वी 1000 वेळा तरी विचार करावा. पण स्वीकारल्यावर असे जमत नाही म्हणून सांगून चालेल काय? एखाद्याचे लग्न झाले तर नंतर त्याला असे म्हणता येईल काय की मला संसार जमणार नाही? तो मुकाट्याने करतोच ना संसार. मग परमार्थाच्याच बाबतीत असे का बोलले जाते? म्हणून या प्रश्नाला महात्म्यांनी मूर्खासारखा अविचाराचा प्रश्न म्हटलेला आहे. 2. असाच दुसरा प्रश्न असतो की माझी प्रगती कशी होईल? असा जेव्हा कोणी प्रश्न विचारतो तेव्हा त्याचा सरळ अर्थ असा असतो की त्याची साधनेवर मुळीच श्रद्धा नाही. श्रद्धा नसेल तर परमार्थ होतच नाही. श्रद्धा आणि निष्ठा ही परमार्थाची महत्त्वाची अंगे आहेत. सुरुवातीला कोणाची श्रद्धा परिपूर्ण नसते, पण आपला वेदांवर सद्गुरूंवर विश्वास हवाच. आणि जर असा विश्वास नसेल तर गुरु शिष्य संबंध सिद्धच होऊ शकत नाही. सद्गुरूंनी आपल्याला जो मार्ग सांगितलेला असतो तो काय त्याने स्वतःच्याच मनाने सांगितलेला असतो का? त्यांना परंपरेने जे प्राप्त झाले ते त्यांची स्वतः अनुभवले तेच त्यांनी आपल्याला सांगितले असते. जे वेदांपासून आलेले आहे, जे वेदांनी प्रतिपादित केलेले आहे तेच त्यांनी सांगितलेले असते. त्यांचे अनुभूतीचे सांगणे मागणे लक्षात घेऊन तसेच शास्त्र जे सांगते ते आपल्या हिताचेच असते असा विचार करून त्यांच्यावर विश्वास ठेवणेच उपयोगाचे असते. तसेच
परमार्थाला ते अत्यंत आवश्यकही असते. एकदा का परमार्थाला लागले की नियमाने प्रेमाने साधन सुरू झाले की प्रगती ही होतच असते. पण ती प्रगती आपल्याला कळेलच असे नाही. आम्हाला आमचे अंतःकरण किती मलिन आहे हे तरी कळेल का? अंतःकरणात अनंत दोष, अनंत वासनांचे संस्कार असतात. ते कळतात का? कारण तो आमच्या स्वभावाचा भागच झालेला असतो. जर अशी अंतःकरणाची मलिनताच कळत नाही तर त्याची शुद्धता तरी कशी कळणार? शुद्धी कळण्यासाठी आधी मलिनता कळली पाहिजे ना. आपण एखाद्याला म्हणावे की अरे जरा स्वच्छ कपडे घालून ये, तर त्याला आधी वाटले पाहिजे पाहिजे ना की त्याने घातलेले कपडे मळके आहेत. त्याला तेच कपडे स्वच्छ वाटत असतील तर आपण काय करायचे? यासाठी आमच्या नारायणाचे गंमत सांगतो. त्याचे स्वतःच्या कपड्यांकडे कधीच लक्ष नसायचे. तो कायम आपला स्मरणात आणि अनुसंधानातच मग्न असायचा. त्यामुळे स्वाभाविकच त्याचे नेसते धोतर कायम अतिशय मळलेले असायचे. शिवाय तो तेच ते धोतर रोज नेसायचा. एकदा परमपूज्य श्री महामाने ते पाहिले आणि त्याला हाक मारून म्हटले, काय रे, हे तुझे धोतर आहे की पोते रे? मग त्यांना पेटीतले स्वतःचे नवीन धोतर काढून दिले आणि ते म्हणाले, ते आता बाजूला ठेव आणि हे नेस. दुसऱ्या दिवशी रात्री मामाने बघितले तर काय, नारायणाचे धोतर पुन्हा आपल्या कळकटत होते. त्यावर मामा त्याला आश्चर्याने म्हणाले, अरे काल जे धोतर दिले ते तू का नेसले नाहीस? नारायण म्हणाला, अहो मामा, तेच तेच तर धोतर नेसलो आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत त्या नवीन धोतराची अगदी जुन्यासारखीच अवस्था झालेली होती आणि या गोष्टीचा नारायणाला पत्ताही नव्हता. अशी ज्याची त्याला जर जाणीव नसेल की हे मळके आहे किंवा हे चुकीचे आहे, तर त्याला कोण काय सांगणार? आपल्याला साधनेने येणारी शुद्धताही कळली नाही तर प्रगती तरी कशी काय कळणार? या संबंधात श्री संत तुकाराम महाराजांचे एक सुंदर वचन आहे. ते म्हणतात की चालेला पंथ तो पाववील तया, जरी आड तया न ये काही. या मार्गात ती सद्गुरू शक्तीच आपले बोट धरून आपल्याला चालवीत असते. श्री भगवंतच आम्हाला चालवीत असतात. पण हे त्या मुकामाला पोहोचलो म्हणजेच कळते. तोपर्यंत सतत आड येणाऱ्या आपल्या संशयामुळे त्यातले काही कळत नसते. परमपूज्य श्री मामा यासाठी एक उदाहरण द्यायचे. समजा आपण प्रवासाला जाण्यासाठी एखाद्या बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये बसलो आणि काही वेळाने डोळे मिटून झोपलो, तर जाग आल्यावर आपल्याला आपण किती अंतर पुढे आलो आहोत ते एकदम कळते का? डोळे उघडून जर आजूबाजूला बघितले तर त्या सापेक्ष कळते की आपण कुठे आहोत. तसेच जोपर्यंत आपली ज्ञानेंद्रिये सूक्ष्म होत नाहीत आणि आत वळत नाहीत, अंतर्मुख होत नाहीत, तोपर्यंत आपण कुठे जात आहोत हेच कळत नाही. आपली ज्ञानेंद्रिये तर आतमध्ये वळायला तयारच नसतात. ती भगवतीच जे काही करायचे ते आतल्या आत करून घेत असते. आपले अंतर्मुख होऊन पडणारे चिंतन आणि नामस्मरण धड होत नाही आणि म्हणूनच ज्ञानेंद्रिये आत वळत नाहीत, वृत्ती सूक्ष्म होत नाहीत आणि आपण त्यासाठी प्रयत्न करत नाही. आपल्याला सांगितलेले असते की त्या भगवतीला शरणागत होऊन किमान तासभर तरी बैठकीला बसत जावे. त्याप्रमाणे आपण शरणागत तरी होतो का? तेही होत नाही. म्हणूनच ती भगवती